Hi guys, namaskar. This is me Mugdha. Welcome back to my channel and welcome back to yet another video after what feels like forever. मी हा व्हिडिओ आणि व्लॉग एक अशा कारणासाठी केलाय कारण मला ह्या गोष्टीबद्दल थोडी माहिती द्यायची. या गोष्टीबद्दल फार व्हिडिओज नाहीयेत. ही गोष्ट खूप कॉमन असूनही लोकांना माहिती नसते, लोकांना कळत नाही. सो मला असं वाटलं की मी ह्या व्हिडिओवर माझ्या एक्सपिरियन्सवर हा व्हिडिओ करावा. सो साधारण 2.5 ते 3 वर्षापूर्वी मला टायफॉइड झाला होता, ज्याच्यातून मी रिकव्हर झाल्यावर सुद्धा मला असं वाटत होतं, की मला श्वास पुरत नाहीये. म्हणजे मी नाकाने जो श्वास घेतेय, तो माझ्या छातीपर्यंत पोहचत नाहीये, लंग्सपर्यंत पोहचत नाहीये आणि मला तो पुरतच नाहीये. मी फॅमिली डॉक्टरला विचारलं, तर ते म्हणले, की "मे बी तुझं नाक आत्ता सर्दीमुळे चोंदलं असेल, म्हणून तुला त्रास होत असेल आणि तुला डिव्हिएटेड सेप्टम आहे, त्याच्यामुळे तो दुप्पट होत असेल." डिव्हिएटेड सेप्टमची सर्जरी करावी लागते, बट ते खूप एकदम सिव्हिअर असताना. सारखी करावी लागत नाही. म्हणजे नॉर्मली करत नाहीत लोकं. सो तेव्हा मी म्हणलं ओके, मी त्यांच्याकडनं तो स्प्रे घेतला आणि मी स्प्रे यूज करायला सुरुवात केली. जसं मी पुढे जात होते सिच्युएशन खूप खराब होत गेली. मला तो स्प्रे दिवसातून 5 ते 7 वेळा यूज करायला लागायचा, व्हिच इज नॉट रिकमेंडेड. तो स्टेरॉइड स्प्रे असतो, त्याच्यामुळे तो स्प्रे आपण कमीत कमी यूज करायचा असतो, पण मी तो खूप जास्त वेळा यूज करायला लागले होते. ज्याच्याने मला असं वाटायला लागलं मला त्या स्प्रेची सवय झाली आहे. पण मी स्प्रे थांबवून सुद्धा मला काही फरक पडत नव्हता, कारण मला त्रास कंटिन्यू होत होता. म्हणून मागच्या वर्षी एप्रिलमध्ये मी माझ्या इकडच्या एका ENTकडे गेले आणि त्यांनी पण मला सांगितलं, की "नाही, मे बी नाही, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे" वगैरे, वगैरे आणि त्यांनी मला डोस म्हणजे औषधांचा डोस जो आहे तो दिला. तो कंप्लीट झाल्यावर येऊ नको असं सांगितलं आणि मला त्रास होतच होता मीनवाईल. म्हणजे मी औषधं घेतली वगैरे, तरी पण मला त्रास होत होता. मी परत त्यांच्याकडे गेले, परत त्यांनी औषधं दिली, परत सेम कोर्स चालू झाला. 1 वर्ष उलटलं. माझं ह्या 1 वर्षात जवळ-जवळ 8 ते 10 किलो वजन वाढलं. माझा चेहरा काळवंडला होता. माझा चेहरा फुगलेला दिसायचा. म्हणजे हा एरिया माझ्या चेहऱ्याचा फुगलेला दिसायचा. नाकाने तरीही श्वास घेता येत नव्हता. स्प्रे, औषधं सगळी चालू होती. काही फरक पडला नाही. मी जानेवारीत गेले होते एक प्रोजेक्टवरती जिकडे मोस्टली आमच्या फील्ड म्हणजे माझ्या फील्डमध्ये मोस्टली स्मोकिंग करतात लोकं. आय एम अ स्टायलिस्ट. तर तिकडे भरपूर स्मोकिंग होतं आणि ज्याचा त्रास मला होत होता आणि माझ्या दोन्ही नाकपुड्यातून रक्त यायला सुरुवात झालेली. तेव्हा मला थोडंसं रिअलाईज झालं, की मे बी माझा प्रॉब्लेम थोडा सिव्हिअर आहे आणि मला ह्याचं बघून घ्यायला हवं. पण मी तेव्हाही नाही गेले लगेच. मिस्टेक. पण मग मेमध्ये माझी आई होती कोकणात आणि मी एकटी घरी होते आणि तेव्हा मला जे रिअलाईज झालं, की माझं नाक नाहीच काम करत आहे. मला रात्रीची झोप लागत नाहीये. मला रात्रभर एकतर मला उशिरा झोप लागते. त्यातही झोपल्यावर मी 4 वेळा उठते कारण माझं नाक बंद असतं. रात्री घुसमटल्यासारखं होतं, गुदमरल्यासारखं होतं आणि मी उठते. शांत झोप लागत नाही. उठल्यावरही मला थकवा असतो. उठल्यावर काही करायची इच्छा होत नाही. सगळं उशिरा-उशिरा चालतं. जेव्हाही सुट्टी असते सगळं आरामात चालतं. कामाच्या दिवशी उठते, कामाला जाते आणि आल्यावरती जी मी ढासळते, त्याला काहीच सीमा नसते. त्याच्यामुळे मला कळलेलं की हे थोडंसं सीरियस आहे आणि म्हणून मग मी दुसऱ्या एका डॉक्टरला कन्सल्ट करायचा विचार केला. आता ह्यात थँक यू सो मच टू माय फ्रेंड वैभवी. तिने मला सांगितलं की हे साठे डॉक्टर म्हणून आहेत उल्हासनगरला. ते खूप छान आहेत. त्यांचं मी भरपूर ऐकलंय. सो मी मग पहिल्याच दिवशी त्या साठे डॉक्टरांच्या क्लिनिकला फोन केला आणि म्हणलं, की "मी आज मला यायचं तर आहेत का सर?" ते म्हणले, "हो, या." मी लगेच त्याच दिवशी संध्याकाळी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी पहिल्याच कन्सल्टेशनमध्ये मला सांगितलं, की मला DNS आहे आणि दुसऱ्या साइडलाही काहीतरी इश्यू आहे, ज्याच्यासाठी त्यांनी मला स्कॅन्स करायला सांगितले. आता मी स्कॅन्स केले, सीटी स्कॅन झालं, एक्स-रे झालं, खूप काही झालं आणि त्याच्यातून खरंच आम्हाला कळलं, की मला राइट साइडला डिव्हिएटेड सेप्टम विथ बोनी स्पर आणि माईल्ड हायपरट्रोफी ऑफ माय टर्बिनेट. टर्बिनेट एक छोटासा ऑर्गन असतो नाकात, ज्याच्यामुळे आपली नाकातली हवा फिल्टर होते, गरम होते आत जाताना. त्या ऑर्गनला मला आली आहे सूज आणि लेफ्ट साइडला त्या ऑर्गनमध्ये भरली आहे हवा. आता हे कशामुळे झालं? सूज आलेली आणि ते हवा भरलेलं बिकॉज माय नोज वॉजंट एबल टू ब्रीथ आणि त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट झालं आतमध्ये आणि म्हणून दोन्ही गोष्टी इरिटेट होऊन त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आले. त्या तिन्ही गोष्टींमुळे माझं नाक कंप्लीटली ऑलमोस्ट बंद होतं आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास होत होता श्वास घ्यायला. आता स्टेरॉइड्स मेडिसिन जे माझे चालू होते 1 वर्ष, त्याच्यामुळे माझं वजनही वाढलेलं. मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. माझी झोप पूर्ण होती त्याच्यामुळे एक्सरसाइज तर मी करूच शकत नव्हते. मी डंबल्स मागवले, मी खूप काय-काय गोष्टी मागवल्या, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता कारण एनर्जीच येत नव्हती. जरा पण वर्कआउट करायला ट्राय केलं, माझे मसल्स दुखायला लागायचे. सो मग मी त्यांना सगळं डॉक्टरना एक्सप्लेन केलं. माझ्या जवळ त्यांनी 10 मिनिटं ऐकून घेतलं. आय एम अ व्हेरी अँक्शियस पर्सन. सो मी खूप गोष्टी नोटीस करते. मी खूप गोष्टी अशा हे करते, की हो मला हे झालं, मला ते झालं, मला असं झालं. त्याच्यामुळे मी त्यांना सगळं एक्सप्लेन केलं. त्यांनी मग स्कॅन्स वगैरे बघून मला सजेस्ट केलं, की सर्जरी आपल्याला करावी लागेल.
माझी सर्जरी 29th झाली आणि त्याच्या पुढचा हा सगळा व्लॉग आहे, तर तुम्ही बघा. हाय, दिस इज वन नाईट बिफोर द सर्जरी विच इज 28th of June 2026 and currently I'm packing my bag. Like I just got done with packing my bag. It's huge. But the good thing is that I have put like some cute charms to make it look really cutie. And I'll show you guys what all I have put in this. Fresh set of PJs, my napkin, water bottle, wallet, iPad, my digital camera. This is a soft toy. Then I have these seed laddus that I consume every day. I just kept them for safety. Then I have this comb, X mirror. I have another comb, and in here I think I have my power bank and some rubber bands. I need them before the surgery. And this is my toiletry bag. I have toothbrush. I have a lot of miscellaneous stuff, wet wipes, tissues, and everything. Then I have a sanitary pad. My periods are like 2 days away, so I just have to keep one at least. And then I have a few of these pink masks. I got them from Amazon. My spray that is keeping me alive for the past 1.5 years. Then there is some lip balm. These are not minis. These are my headphones, wired ones. Then my prayer thingy. I'll do my prayer before I enter the OT. And that's all. I'll just put this back here and I'm good to go. They had called me at 8 a.m. I went. They gave me a hospital gown. I changed into one and they put my first ever saline. And it was scary, but it's fine. Ignore my hair because they told me to do this. This was my first ever saline in the hospital. My mom and dad had accompanied me to the hospital, and this is me 1 hour after coming out of anesthesia applying lip balm like a baddie that I am. This is 3 hours post-op. The operation went very well. I didn't know anything. I just went into the room on the table and I don't remember anything after that. And I came out and I was super nauseous. My throat and my lips are super dry. Not lips because I've been applying lip balm. The only benefit of being a lip balm paglu right now is that I am applying lip balm constantly. But my nose is bleeding again and again. Whenever I sit up, my nose starts to bleed. You can see. It's scary, but it's fine. 6 hours post OP. My nose is blocked. I have just started to take water. They've allowed me to have water and they've allowed me to have coconut water right now. मी आदल्या दिवशी 9 वाजल्यापासून काही खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे 6 ते 7:30 मी 3 इंटरव्हल्समध्ये पाणी प्यायलं. मग कोकोनट वॉटर प्यायलं आणि मग 8:30 वाजता फायनली मी जेवले. माझ्या काकूने खूप छान असा मऊ भात, मेथकूट, तूप आणि लिंबाचं लोणचं आणलेलं विच वॉज टेस्टिंग चटपटा आफ्टर 24 आवर्स. खूप छान वाटलं खाऊन आणि मग थोडा आराम केला आणि मग मी फायनली उठून चालू शकत होते. माझं नाकातनं रक्त येणं बंद झालं होतं. माझा बेड होता आणि असं सगळं ही रूम होती. छान वाटलं मला. Hi guys, good morning. This is almost 24 hours past my surgery. My face looks pathetic. My face is so oily because I have an oily skin and I'm not allowed to wash my face. So it's just oil. I would say it's paining. I'll say it's an uncomfortable feeling because your nose is like fully blocked. You can't blow it. You can't like, just do breathe heavy. And you feel like there's a lot of fluid in my nose. So there is a lot of blood that is coagulated in my nose, which is a little uncomfortable. So they have called me on 6th to remove stents. Now stents are two such silicone things that go inside your nose. Also, in this video, I will tell you that I am not able to say the word and the letter that comes after M. I'm not able to say it because of my nose. So just understand. Hi guys, it is the next day. It has been 24 hours since my surgery. Visibly, if you look at me, like if you look at me right now, and if I'll just uh, pose a bit and maybe just look fine, and I cover my under eyes and just put a little mascara or something, you can't tell that I am, I have underwent a surgery because my doctor has done a wonderful job of not putting the, uh, band-aids because it is really annoying to have something up your face.
आणि जे एक्सपेक्टेड नव्हतं म्हणजेच सर्जरीच्या 2 पूर्ण दिवसानंतर मला दुखणं स्टार्ट झालेलं. सो मी कॉन्स्टंटली आईस पॅक यूज करत होते आणि हे होतं माझं सुंदर लंच. राईस, खीर, भुर्जी, ब्रेड आणि मस्त बाहेर पाऊस पडत होता आणि मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघत बघत माझं जेवण संपवलं. आणि हा माझा एस्थेटिक बेडसाईड टेबल, ज्याचं आता असं झालं आहे पूर्णपणे गोळ्या औषधं आजीबाई टेबल झालं ते. आणि 3 दिवस मी रोज नारळ पाणीसुद्धा प्यायली आहे. वॉव! सो ही होती माझी सेप्टोप्लास्टीची जर्नी. आज 12 की 13 दिवस झालेत माझं ऑपरेशन होऊन. आता माझं नाक खूप खूप मोकळं आहे. मला छान झोप लागते. मी लवकर उठते. उठल्यावर एनर्जी असते. सकाळी उठल्या-उठल्या पहिले तर स्वीट क्रेव्हिंग्ज होत नाहीत, कारण कॉर्टिझॉल वगैरे सगळं आता लोअर हळू होतंय. मला कळतंय ते, मला फील होतंय. झोप तर म्हणजे एकदम बेस्टच लागते मला. रात्री झोपल्यावर डायरेक्टली सकाळी जाग येतेय. एकदम छान फ्रेश वाटतं उठल्या-उठल्या. दुसरं म्हणजे आता सूजही कमी झाली आहे नाकाची. माझं नाक पहिल्यासारखं दिसायला लागलंय, हे सर्वात मेन आहे. कारण जेव्हा माझं नाक ट्रिगर्ड होतं, जेव्हा माझ्या नाकात ते इश्यूज होते, माझं नाक इकडनं खूप फुगलेलं आणि त्याच्यामुळे माझा चेहरा एकदम विचित्र दिसायला लागलेला आहे. इकडचा पोर्शन सुद्धा माझा फार फुगला होता. म्हणजे देअर इज अ डिफरन्स बिटवीन अ डबल चिन अँड द माउथ ब्रीथिंगवाला चिन. ते खूप डिफरंट दिसतं आणि त्याच्यामुळे माझं हे वाला पोर्शन पण खूप डिफरंट दिसायला लागलेला. पण आता आफ्टर सर्जरी माझं रेस्टिंग चालू आहे. छान सगळं व्यवस्थित नाकातनं श्वास घेतेय. त्याच्यामुळे एकदम प्रॉपर हे आता झालेलं आहे आणि माझा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच टू माय फ्रेंड वैभवी, ज्यांनी मला हे सजेस्ट केलं आणि तिच्यामुळे ॲक्चुअली मला हे माझं सगळं सॉल्व्ह व्हायला एक ॲक्चुअली पुश मिळाला. दुसरं थँक यू मी साठी डॉक्टरांना म्हणेन, ज्यांच्याकडे मी सर्जरी केली. त्यांचं हॉस्पिटल खूप लाजवाब आहे. आत्तापर्यंत मी जिथे-जिथे हॉस्पिटलमध्ये गेली आहे, सॉरी बट मला खूप असा रूड नर्सेस आहे, डॉक्टर पण असे छान एक्सप्लेन करत नाहीत, असा एक्सपिरियन्स आला होता. पण ह्या डॉक्टरांना मी इतके प्रश्न विचारलेत. मी खूप अँक्शियस आहे पहिले म्हणल्यासारखं. तरीही मी त्यांना खूप प्रश्न विचारले. तरी मी त्यांना प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट विचारली आणि त्यांनी प्रत्येकाचं मला प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं. म्हणजे काय-काय ऑर्गन माझ्या बॉडीतून काढला आहे, माझ्या नाकात जे स्टेंट्स होते ते मला बघायचं होतं. त्यांनी कधीच मला असं म्हणलं नाही, की नाही आता नाही हे करायचं किंवा हे नको करू, हे नाही सांगणार, ते नाही सांगणार. प्रत्येक गोष्टीचं उत्तर व्यवस्थित दिलं, प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन व्यवस्थित केली. सर्जरी खूप मिनिमल अमाउंटमध्ये झाली मला असं वाटतं आणि छान झाली. सर्जरीचा दिवसाचा एक्सपिरियन्स पण खूप छान होता. क्लीन हॉस्पिटल, बेड खूप छान होता, रूम खूप छान होती, लाइक फॅसिलिटीज खूप छान होत्या, सिस्टर्स एकदम छान होत्या. ते जे क्लीनिंग करायला ज्या मावशी येतात त्या पण खूप छान होत्या. सगळ्यांनी खूप छान कोऑपरेट केलं, खूप छान काळजी घेतली आणि मला एक्सपिरियन्स तर म्हणजे माझी फर्स्ट सर्जरी होती. मी खूप घाबरलेले ह्या सर्जरीच्या वेळेस. पण मला खूप छान एक्सपिरियन्स आला. म्हणजे त्यांनी एकदम छान काळजीपूर्वक सगळं केलं आणि स्वच्छता होती. नॉलेज वाईज पण खूप छान होतं. त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स तर बेस्ट होता आणि आता माझा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झालाय. माझं नाक छान दिसायला लागलंय, मी छान दिसायला लागली आहे आणि मी 2-3 दिवसात आता जिमला पण जायला सुरुवात करेन बिकॉज नाऊ आय कॅन फायनली वर्कआउट. आता माझी झोप छान होतीये. मी जे खाते ते अंगाला लागतं त्याच्यामुळे. सो आय एम फायनली ओके आणि दिस वॉज द व्हिडिओ. आता मी YouTubeवर परत येईन कदाचित ऑर Instagramवर असेन, आय डोंट नो. बट हा व्हिडिओ तर मला नक्की टाकायचा होता. असं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोणी माहिती आहे का ज्यांनी ही सर्जरी केली आहे? तुम्हाला असं काही इश्यू असेल तर तुम्ही पण चेक करा आणि प्लीज चांगल्या ENTकडे चेक करा. हा एक मेडिकल ॲडवाईसवाला व्हिडिओ नव्हता. हा जस्ट एक एक्सपिरियन्सवाला व्हिडिओ होता. तुम्ही कसा वाटला व्हिडिओ तर ते नक्की सांगा.